नमस्कार. भारताने डॅममधून पाणी सोडले आणि पाकिस्तानच्या मोहम्मदाबादमध्ये पूर आला. ते नेमकं झालं काय? तर जी झेलम नदी आहे भारतातून, जी इंडस वॉटर ट्रीटी आहे, त्या ट्रीटीमध्ये 6 नद्या आहेत. त्या 6 नद्यापैकी ज्या 3 नद्या आहेत त्याच्यावर भारत डॅम किंवा असं कुठलं पण इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकतो. आणि ज्या 3 नद्या त्या पाकिस्तानच्या आहेत, तर त्यात झेलम नदी पण येते. आणि जर काही भारताला त्याच्यावर करायचं असेल तर भारताला पाकिस्तान सरकार रिपोर्ट करायला लागतं. आता समजा भारताने हायड्रो इलेक्ट्रिक प्लॅन्ट जो होता डॅम, तो झेलमवर बांधलेला, त्याचं इनॉग्रेशन PM मोदी यांनी पण केलेलं. आणि काय आलं की परवा डायरेक्ट अचानक पाणी सोडण्याचं डॅममधून. आधी जर असं होत असेल तर आधी भारत सरकार पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करायची. पण जसं तुम्हाला माहिती आहे की इंडस वॉटर ट्रीटी आता तुटलेली आहे, तर भारताने जर पाकिस्तानच्या सरकारला इन्फॉर्म जरी नाही केलं तरी चालणार आहे, कारण ट्रीटी आता तुटलेली आहे. त्यामुळे आता ज्या 6 नद्या आहेत त्याच्यावर पूर्ण आता भारताचा कंट्रोल आहे. भारत तिकडे किती पण डॅम उभारू शकतो, एवढं पण पाणी स्टोअर करू शकतो. आता ही व्हिडिओ येत आहे पाकिस्तानमधून की अचानक पाण्याचा प्रवाह जो वाढलेला आहे. अचानक डॅममधून पाणी पडलं, 30-40 फूटपर्यंत ते पाणी वाढलेलं. तर याच्यामुळे काय झालं, जे लोकल्स होते त्यांना हे झालं की अचानक पाणी वाढल्यामुळे नुकसान झालं, घरं त्यांची डुबली किंवा त्यांना लगेच बाहेर नेलं, कारण भारताने इन्फॉर्म नाही केलं. आणि आता जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते बोलत आहेत की हे चुकीचं केलं भारताने, असं करायला नाही पाहिजे होतं. की डायरेक्ट आमचं त्यांची ते पॅनिक वाजते की अचानक पाण्याचा प्रवाह एवढा वाढला आहे की आता मग काय करायचं. त्यामुळे पण भारत सरकार बोलले की ही इंडस वॉटर ट्रीटी आहे, ही तोपर्यंत बंद आहे जोपर्यंत पाकिस्तान टेररिझमला सपोर्ट करणं थांबवत नाही. आणि जे क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे त्याला फुल एकदम कम्प्लीट थांबवून एकदम टेररिझम घालवत होतं, तोपर्यंत भारत ही इंडस वॉटर ट्रीटी परत सुरू करणार नाही. आणि जेव्हा भारत करेल पण ना, तेव्हा आधीसारखे राहणार नाही. आता भारत काय करेल की तुम्ही जर वेस्टर्न कंट्रीज बघाल, त्यांच्या इथे पण जसं मी बोललो की ट्रीटी सस्पेंड किंवा हे होते, पण ते काय करतात की त्याच्यावर अपडेट करतात, ते नवीन ट्रीटीमध्ये थोडे इम्प्रूव्हमेंट करतात. तसंच भारत जर आता नवीन ट्रीटी करेल तर त्यात 80% पाणी पाकिस्तानला देणार नाही. तो बोल की नाही, आता आमच्या पण पाण्याची गरज आहे, पण इथे डॅम्स वगैरे बांधू, आम्हाला पण पाणी पाहिजे. तर मग असं काहीतरी चेंजेस करेल, किंवा जेव्हा पाकिस्तान टेररिझम फुल थांबेल, भारताला असं ठीक आहे कळेल की हां आता काय आतंकवादी एवढे येत नाहीत, की मग तेव्हा थांबेल. पण आता भारत हे करणार नाही. आणि ह्या नद्या आहेत तसं रवी, बीस, सुतलाज, ह्याच्यावर आपले इंडियाच्या राईट्स आहे. तसंच इंडस, झेलम आणि चेनाब, ह्या 3 याच्यावर पाकिस्तान, म्हणजे त्याला वेस्टर्न रिव्हर बोलतात आणि याला ईस्टर्न रिव्हर बोलतात. कारण या वेस्टमध्ये तर दोघेही 6 नद्या वेस्टमध्येच आहेत, नॉर्थमध्ये आहेत, पण त्यातल्या त्यात ह्या अजून वेस्टला आणि ह्या ईस्टला आहेत, त्यामुळे ना असं बोलतात. आणि हे जसं झालं तसं आता चायना काय करते की त्यांचा इश्यू रेज करणार, इंटरनॅशनल कोर्टमध्ये रेज करणार, UN मध्ये रेज करणार की असं असं होतं आमच्यावर, किंवा भारत असं करतोय. पण भारताकडे प्रॉपर स्टॅन्स असेल की पाकिस्तानचे जे प्रॉपर एक मिनिस्टर आहेत ते बोलतात की काय की आम्ही टेररिझमला ग्रुपला सपोर्ट करायचो वगैरे, आणि प्लस जे ते टेररिस्ट अटॅक केला, त्यामुळे आता भारतकडे प्रॉपर हे बोलण्यासाठी आहे. त्यामुळे कुठल्याही UN किंवा काय करू नाही शकत. आणि प्लस US, रशिया यांचा सपोर्ट भारताला आहे, त्यामुळे भारताकडे तर फुल पॉवरमध्ये.